हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहे की इन्स्टॉलेशन प्रोसेस म्हणजे काय, विज्युअल स्टुडिओ कोडची एक प्रोसेस, त्यानंतर व्ही एस कोड इन्स्टॉलेशन आणि नवीन एक सी शार्पचा प्रोग्राम. तर पहिल्यांदा तर आपल्याला क्रोमला येऊन आहे ना व्ही एस कोड सर्च मारायचा, विज्युअल स्टुडिओ कोड. त्यानंतर अशी पहिली वेबसाईट ओपन होईल. तिथं तुम्हाला आता तुमच्या डिव्हाइसनुसार, तुम्ही जर विंडोज वापरत असाल किंवा मॅक ओ एस किंवा लिनक्स, त्या डिव्हाइसनुसार तुम्ही इथं सिलेक्ट करून डाउनलोड करू शकता. ओके, आता मी विंडोज 10 किंवा 11, माझा आता विंडोज 11 आहे, तर मी इथं डाउनलोडवरती क्लिक केलं तर इथं डाउनलोडिंगला पडलं. ओके, त्यानंतर डबल क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस येईल. त्याच्यामध्ये आय एक्सेप्ट द ॲग्रीमेंट, नेक्स्ट नेक्स्ट क्लिक करत क्रिएट स्टार्ट ओपन पाथ, नेक्स्ट आणि इन्स्टॉल. ओके, इन्स्टॉलेशन होत आहे. आणि त्यानंतर फिनिश केल्यानंतर ते ऑटोमॅटिकली चालू होईल. तर आपल्याला काय चालू नाही करायचं, क्लोज करायचं. तर सेकंड थिंग काय पाहिजे आपल्याला, की विज्युअल स्टुडिओ 2022. ओके, आता विज्युअल स्टुडिओ 2022. तर इथं मायक्रोसॉफ्टच्या स्टोअरला जायचं, डाउनलोड्स फॉर विंडोज, आणि इथं कम्युनिटी एडिशन घ्यायचा, डाउनलोड करायचा. ओके, मग तो इन्स्टॉलर वगैरे इन्स्टॉल करेल. सेटअप हवाला. ओके, डू यू वॉन्ट टू अलाव? येस, अलाव. ओके, आता इथं ते विचारतं की तुम्हाला 2026 पाहिजे का 2022. तर तुमच्या जो पी सीला इंटरफेस येईल 2026च मोस्टली दावल, तर तुम्ही 2026 घ्या, किंवा 2022 दावलं असेल तर 2022 बेस्ट आहे. ओके, तर इन्स्टॉल व्हिडिओ 2026 हा नको आहे मला. तर इथं तुम्हाला असं येईल की तुम्ही कोणते कोणते इन्स्टॉल केले असतील वगैरे. तर मी 2019 पण केलं आणि 2022 पण केलेलं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही 2022 इन्स्टॉल करणार त्यावेळेस तुम्हाला असं काहीतरी द्यावे. त्यातलं आपल्याला ASP.NET वेब डेव्हलपमेंट आणि .NET डेस्कटॉप हे दोन, आणि इथं डेस्कटॉप डेव्हलपमेंट C++ हे काय केलं नाही तरी चालतं. फक्त तुम्हाला .NET डेस्कटॉप डेव्हलपमेंट आणि ASP.NEट वेब डेव्हलपमेंट हे सिलेक्ट करून इथं इन्स्टॉलचं ऑप्शन येईल ना, त्याच्यावरती क्लिक करायचं.
ओके, सक्सेसफुली इन्स्टॉल झालं आहे का नाही ते कसं चेक करायचं की तुमचा कमांड प्रॉम्प्ट ओपन करायचा आणि त्याच्यात .नेट -वर्जन ही कमांड जर टाकली तर 9.0.314 असं काहीतरी तुम्हाला दावेल, राईट. त्यावेळेस तुम्ही समजून जायचं की तुमचं .नेट इन्स्टॉल झाले. आता पहिला तर आपण फर्स्ट वे ट्राय करणार आहे की युझिंग CLI. ओके, म्हणजे CLI म्हणजे काय की कमांड लाईन थ्रू आपण एक प्रोजेक्ट क्रिएट करणार. इथं ASP.NET वेब API, इथं CMD आपण एक फोल्डर क्रिएट केला. त्या फोल्डरमध्ये इथं CMD टाका. आता याच्यामध्ये .NET न्यू आणि कन्सोल असं त्याला कमांड द्यायची. आता इथं बघा की सक्सेसफुली तुमचा प्रोजेक्ट क्रिएट झालेला आहे. आता नेक्स्ट काय करायचं, इथं CMD करायचं आणि इथं VS कोडला ओपन करण्यासाठी COD स्पेस डॉट दाबायचं. मग तो VS कोडमध्ये आपला प्रोजेक्ट ओपन होतो. ओके, आता त्याच्यानंतर तुम्हाला काहीतरी असा इंटरफेस भेटेल की ऑब्जेक्ट फाईल्स असतील, CS प्रोजेक्ट असेल किंवा program.cs फाईल असेल. आता program.cs मध्ये जे असतं ना ते आपला ॲक्च्युअल कोड असतं. आता आपण जर हा डेमो प्रोजेक्ट रन केला तर इथं .NET रन ही कमांड जर टाकली तर आलं का आउटपुटला हॅलो वर्ल्ड आलं. इथं समजा मी टाकलं ट्रेल अँड टीच, परत .NET रन कमांड टाकली. सॉरी, सेव्ह करायचं राहिलं. आलं का ट्रेल अँड टीच असा तुमचा कन्सोल प्रोग्राम चालू झाला. म्हणजे तुमचा .NET सक्सेसफुली इन्स्टॉल झाला. आपण त्याच्यात कन्सोल प्रोग्राम केला युझिंग CLI कमांड लाईन इंटरफेस. आता हे फोल्डर स्ट्रक्चर काय आहे नक्की की program.cs. आता program.cs म्हणजे काय की मेन एंट्री पॉईंट फंक्शन, त्यानंतर काय की ASP.CS प्रोजेक्ट. आता इथं काय असतं की तुमचं जे पण डिपेंडन्सी असतात किंवा जे आपण तुम्हाला फ्रेमवर्क रिलेटेड काहीतरी तुम्हाला लायब्ररीज वगैरे इम्पोर्ट करायचे असतात ते इथं तुम्हाला टाकावे लागतात किंवा इथं तुम्हाला रजिस्टर करावे लागतात. नेक्स्ट आहे की बिन फोल्डर. आता बिन फोल्डरमध्ये जे आपण तुम्ही बिल्ड वगैरे बनवता, जर का इथं मी बिल्ड बनवली आहे प्रोजेक्टची .NET बिल्ड, ओके, तर बिन फोल्डरमध्ये डिबगमध्ये .NET 9.0 मध्ये इथं ही EXE बनली का, ती झाली माझी बिल्ड. जर का मला क्लायंटला द्यायची असेल तर बिनमध्ये डिबगमध्ये इथं ही माझी बिल्ड झाली. आता हे ॲप्लिकेशन थांबत नाही. थांबण्यासाठी एक कोड आहे की कन्सोल राईट लाईन नाही, रीड लाईन हे फंक्शन वापरायचं आणि .NET बिल्ड C कॅपिटल. ओके, सक्सेस झालं. आता ही माझी आलं का ट्रेल अँड टीच. आता ते थांबलंय का, जसं मी एंटर दाबेल तर ते क्लोज होत आहे, कारण की रीड लाईन म्हणजे काहीतरी इनपुट घेण्यासाठी ते थांबतंय. असा माझा आता कन्सोल प्रोग्राम झाला. नेक्स्ट फोल्डर काय की OBJ. आता OBJ म्हणजे काय असतं की ज्या आपण डिबग करतो आपण त्यावेळेस त्या टेम्पररी फाईल्स म्हणतात ना, त्या ऑब्जेक्ट फाईल्स असतात. त्या या
OBJ फोल्डरमध्ये टेम्पररी फाईल्स वगैरे कॅचे असतील तुमचे, कॅश मेमरी वगैरे, तशा त्या OBJ फोल्डरमध्ये बनतात. ओके, असं तुमचा झाला हा CLI थ्रो. आता जर का मला युझिंग व्हिज्युअल स्टुडिओ 2022 याच्यातून जर करायचं असेल तर इथं 2022 व्हिज्युअल स्टुडिओ ओपन करायचा. त्याच्या आतमध्ये क्रिएट न्यू प्रोजेक्ट, क्रिएटला इथं कन्सोल ॲप्लिकेशन किंवा इथं जरी सर्च मारलं कन्सोल ॲप, ओके, कन्सोल ॲप .NET फ्रेमवर्क इथं आहे बघा की प्रोजेक्ट क्रिएटिंग कमांड लाईन ॲप्लिकेशन .NET विंडोज लिनक्स आणि मॅक्स. नेक्स्ट आता इथं प्रोजेक्टचं नाव आणि पाथ द्यायचं आहे. हे जे दिसतंय ना तुम्हाला इथं तुमचा पाथ द्यायचा असतो. इथं तुमच्या प्रोजेक्टचं नाव आणि इथं सोल्युशनचं नेम असतं. त्याचा पाथ D ड्राईव्हला इथं कन्सोल ॲप्लिकेशन 1, ओके. आता हे क्रिएट, ओके. सेम आता जसं आपल्याला सोल्युशन एक्सप्लोर ज्या फाईली पाहिजे असते त्या सोल्युशन एक्सप्लोररमध्ये येतात. हे तुमचं एंट्री पॉईंट फंक्शन program.cs वालं. इथं सपोज मी टाकलं हॅलो धिस इज माय फर्स्ट प्रोग्राम, सेव्ह केलं आणि रन केलं ॲप्लिकेशन. ओके, तर आलं का दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम. असं तुम्ही 2022 युझिंग 2022 व्हिज्युअल स्टुडिओ करू शकता. आयदर तुम्ही CLI थ्रू करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट लेक्चरला .NET हिस्ट्रीमध्ये.